श्री विठ्ठल अद्वैत प्रकरण. लोहे ब्रह्मज्ञान लेकुरांचा खेळ, अवघाची कोल्हाळ आशाबद्ध. वाढवुनी जटा म्हणती ब्रह्मज्ञानी, परिपतना लागुनी न चुकेची. लावुनी विभूती बांधुनिया मठा, ब्रह्मज्ञान चेष्टा दाविताती. माळाने मुद्रा लेवुनिया सांग, ब्रह्मज्ञान सोंग दाविताती. एका जनार्दनी संत सेवे विण, ब्रह्मज्ञान खूण न कळेची. अष्टांग साधन धूम्रपान आटी, ब्रह्मज्ञानासाठी करिताती. परिते न लभे सर्वथा, वाऊग्याची कथा बोलताती. शाब्दिकाचा शब्द कुंठित ते ठाई, वाऊगे काही बाही बोलू नये. एका जनार्दनी संत कृपा होता, ब्रह्मज्ञान तत्वता घर रिघे. ब्रह्मज्ञाना लागी ब्रह्मादिक पिशे, ते तुम्हा आम्हा कैसे आकळेल. प्रत्यक्ष परब्रह्म श्रीरामचंद्र, वशिष्ठ मुनींद्र गुरु त्याचा. कृष्ण बळीराम संदीपना शरण, तेणे गुह्य ज्ञान कथियेले. प्रत्यक्ष वामांकी असोनी पार्वती, वेळोवेळा विनंती करीतसे. सुलभ नव्हे देवा सुलभ नव्हे जीवा, सुलभ गौरवान कळेची. एका जनार्दनी श्री गुरु वाचून, ब्रह्मज्ञान खूण न कळेची. ब्रह्मज्ञानासाठी वेदशास्त्र पुराण, करिता श्रवण नातुडेची. नातुडेची कदा गीता भागवती, वाचिता हो पोथी जन्मवरी. द्वारका पट्टण क्षेत्र वाराणसी, करिता तीर्थाटनासी प्राप्त नोहे. प्राप्त नोहे गुरु मंत्र तंत्र घेता, शब्द ज्ञान कथिता प्राप्त नोहे. ज्यासी पुनरावृत्ती स्थिर नोहे बोध, अखंडित भेद मना माझी. ज्याचे जन्मांतर सरुनी या जाई, तेथे स्थिर होय गुरुबोध. एका जनार्दनी ऐसा जो का पुरुष, कोटी माझी एक ब्रह्मज्ञानी. ब्रह्मज्ञान वाचे सांगता नये, जय कृपा होये श्री गुरुची. लाभेल लाभेल ब्रह्मज्ञान क्षणी, वाऊगी कहाणी बोलुनी काय. हृदयचा बोध ठसता अंतरी, काम क्रोध वैरी पळताती. तैसे ब्रह्मज्ञान कळली यावरी, सर्व भावे वैखरी गुणवाणी. एका जनार्दनी वंदू गुरुपाय, अनेक उपाय नाही नाही. ब्रह्मज्ञानाची कसवटी, अनुभव नाही पोटी. बोलांची चावटी, वाऊगी बापा. शुद्ध ब्रह्मज्ञान, एक आत्माभूत मात्री प्रमाण. विनोदे छळन, कवनाचे न करी. जीव शिवा नाही भेद,
अवघा नित्य परमानंद आनंदाचा कंद तोची ब्रह्मज्ञानी एका जनार्दनी वर्म भाविकासी सुधर्म अभाविकासी भ्रम जाणीवेचा ब्रह्मज्ञानासाठी हिंडताती पाठोपाठी नोहे नोहे बाफुकाचे बोल बोलता नये साचे ऐसे आहे तैसे आहे वावगा तो भ्रम पाहे जनार्दन कृपा पूर्ण तैचे कळे ब्रह्मज्ञान एका जनार्दनी शरण चालून येईल ब्रह्मज्ञान वावगे ते बोल बोलती चावटी ब्रह्मज्ञान कसवटी अंगी नाही संसारी असोनी अलिप्त नलिनी तैसा ब्रह्मज्ञानी विरक्त तो आकाश मंडळी रवी तो भ्रमला परिरांजणी बिंबला नाथिलाची एका जनार्दनी प्रसादा वाचुनी ब्रह्मज्ञान मनी नठसे कधी अनुतापाविण लोहे कदा ब्रह्मज्ञान हे तो मागील रहाटी अनुताप घ्यावा पोटी अनुतापा वाचून कवन तरला से जाण अनुताप नाही पोटी वाया बोलू नये गोठी अनुतापा वाचून जाण नाही नाही ब्रह्मज्ञान एका जनार्दनी अनुताप होता निवारी त्रिविध ताप निर्गुण निर्विकारू तोची जगी पै ईश्वरू नित्य निर्विकल्प देख सदा वाहे समाधी सुख ऐसे ब्रह्मज्ञान जोडे तय गुरु कृपा तेथे घडे कापूर घातलिया जळी स्वयनुरेची परिमळी एकपणे तो एकला एका जनार्दनी देखिला वर्म जाणे तो विरळा तयांची लक्षणे पैसोळा देही देव पाहे डोळा तोची ब्रह्मज्ञानी जननिंदो अथवा वंदो जया नाही भेदा भेद विधी निषेधाचे शब्द अंगी न बाणते कार्य कारण कर्तव्यता हे पिसे नाही सर्वथा उन्मनी समाधी अवस्था न मोडे जयाची कर्म अकर्माचा ताठा न बाणेची अंगी ओखटा वाऊग्या त्या चेष्टा करीना काही शरण एका जनार्दनी तोची एका ब्रह्मज्ञानी तयाचे दरुशनी प्राणी आसी उद्धार जप तप निष्ठा नेम ऐसा साधिला दुर्गम तरी ब्रह्मज्ञान नये हाता क्रोध भरे अधिक चित्ता ब्रह्मज्ञानाची प्रौढी न घडेची अर्ध घडी
एका जनार्दनी शरण, कोठे नाही तुझे पण. निरपेक्ष निर्द्वंद्व तोची ब्रह्मज्ञानी, नायकेची कानी परापवाद. सर्वदास बाह्य अंतरी शुचित्व, न देखे न दावी महत्व जगीवाया. एका जनार्दनी पूर्णपणे झाला, शेजेचा मुराला रसी उतरे. येण्याची आश्रमे साधती साधने, तुटती बंधने यमपाश. काया क्लेश न करणे व्रत तपदान, न लगे हवन तीर्थाटन. संतांचा सांगात गावे राम नाम, सुखे सुख विश्राम लाभे तुझसी. प्रपंच परमार्थ ऐक्य रूपे दोन्ही, तोची ब्रह्मज्ञानी मनी समजा. व्यापक तो जगी व्यापुनी निराळा, एका जनार्दनी वेगळा सुख दुःखा. भावना अभावना निमाली अंतरी, वाया हव भरी नाही मन. काम क्रोध ज्याचे दमोनिया गेले, इंद्रिये समरसली एके ठाई. एकपणे सर्व होनिया मेळा, रतले गोपाळा चरणी मन. तोची ब्रह्मज्ञानी जगा माझी धन्य, एका जनार्दन चरण वंदी. भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानासे दिधले महिमान. भक्ती ते मूळ, ज्ञान ते फळ, वैराग्य केवळ तेथीचे फुल. फुल फळ दोन्ही येर येरा पाठी, ज्ञान वैराग्य ते विभक्तीचे पोटी. भक्ताविण ज्ञान जीवसिती वेडे, मूळ नाही तेथे फळ केवी जोडे. भक्तियुक्त ज्ञान तेथे नाही पतन, भक्ती माता तया करीतसे जतन. शुद्ध भक्ती भाव तेथे तिष्ठे देव, ज्ञानासी तो ठाव सुख वस्तीसी. शुद्ध भाव तेथे भक्तियुक्त ज्ञान, तयाचे अंगे समाधी समाधान. एका जनार्दनी शुद्ध भक्ती क्रिया, ब्रह्मज्ञान त्याच्या लागतसे पाया. नित्य काळ जेथे नामाचा घोष, तेथे जगन निवास लक्ष्मी सहित. ब्रह्मज्ञान तेथे लोळते अंगणी, सेवुनी पायवणी घरी राहे. विष्णुदास तयाकडे न पाहती पुका, नाममुखी देखा राम कृष्ण. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तया घरी पुरुषोत्तम सदा वसे. विष्णुदासा घरी ब्रह्मज्ञान लोळे, म्हणतसे बळे घ्या घ्या कोणी. आरुषे साबडे नाममुखी जया, ब्रह्मज्ञान तया विनवितसे. माझा अंगीकार करा संत जन, ऐशे ब्रह्मज्ञान तीव भाकी. एका जनार्दनी संतांचे चरणी, होऊनी दिनवदनी किव भाकी. अर्थ तो विवाद, ज्ञान ते उपाधी. आम्हा उघड समाधी, नाम मात्रे हेची निरूपण. उद्धवा श्रीकृष्ण
सांगतसे खूण जीवीची ते स्तुती अथवा निंदा परस्त्री परधन तेथे कदा मन घालू नये एका जनार्दना हेची ब्रह्मज्ञान या परते साधन आन नाही असोनी कुळीचा हीन परिजासी ब्रह्मज्ञान त्यासी तिन्ही देवादी सुरगण वंदिताती त्याची मृत्यू लोकी सेवा जयासी घडे सदैवा मा ब्राह्मण भूदेवा असंख्य पुण्य जोडे तयासी वस्त्र अन्न जठर करीती तृप्त जाण त्यासी वैकुंठादी अंदण देव देतो त्यासी जो करी शीतळ त्यासी पुण्य जोडे सकळ एका जनार्दनी केवळ तोची साधू बहुपुण्य होय गाठी तैच ऐशियाची भेटी तयाची कृपा दृष्टी सहज ब्रह्म लाभे मनुष्या देही असोनी विदेही करुणी कर्म करते पाही वैषम्याची नाही वाटाघाटी तयासी देही कष्ट किंवा सुख शीत उष्ण समान देख वाऊगाची शोक नाही जया मानसी तोची जाना ब्रह्मज्ञानी वायान बोले बोलोनी मौनी लक्ष्मी सदा परध्यानी एका जनार्दनी तो धन्य ऐसे हे वचन ऐकोन श्रुती केलासे प्रश्न कैसे अपरोक्ष ज्ञान सांगा मज हा शब्द अलौकिक श्रवणी झाले सुख मग जनार्दनाचा रंक बोलता झाला पंचभूते तिन्ही गुण स्थूल सूक्ष्म कारण हे अपरोक्ष अज्ञान पंचीकरण यासी जो जाणता साक्षीत्वे देखता तोची अपरोक्ष ज्ञाता जाणावा पै सोहमाचा साक्षात्कार एका जनार्दनी निवडून साचार वस्तूंचे घर दाखविल सद्गुरु तोची जाण जो अपरोक्ष सांगे ज्ञान देहत्रय निरसून परमपदी ठेवी जेणे देहत्रय निरसिले ज्ञान अग्नि माझी जाळिले अच्युत पद प्राप्त केले त्यासी वेळ नाही निराकार निरामय निर्भयते अद्वय तया माझी लिंग देह मरुनिया गेले एका जनार्दनी प्राप्ती जय लिंग देहाची होय शांती मग सायुज मुक्ती
पाया लागे. ब्रह्मज्ञानाचा क्षण विचारी ज्याचे मन, त्याची महत पापे जळून गेली स्वये. गंगादी सप्तसागर पुष्करादी तीर्थे अपार, व्रतादी पवित्र पर्व काळजे. वेदशास्त्र पुराण त्यासी घडले श्रवण, अश्वमेधाधिक यज्ञ केले तेणे. मेरु समान सुवर्णी अनर्घ्य रत्न मिळवुनी, भरुनी दिधली मेदिनी ब्राह्मणाशी. अमृता समान तेने दिधले अन्न, त्रैलोकीचे ब्राह्मण तृप्त केले. सत्य कैलास वैकुंठ सप्त पाताळादी श्रेष्ठ, गरुडादी वरिष्ठ दिधली वहने. ऐसे एक क्षणे प्राप्त ज्याचे सोहम ध्यानी चित्त, तयासी सुकृत इतुके जोडे. जो अहोरात्र मनी ब्रह्मज्ञानी चिंतनी, एका जनार्दनी तोची वंदा. तरी सोहम नव्हे याग, सोहम नव्हे त्याग, आणि अष्टांग योग सोहम नव्हे. सोहम नव्हे दान, सोहम नव्हे तीर्थ, मंत्रादि दीक्षित सोहम नव्हे. सोहम नव्हे वारा पंचभूतांचा पसारा, सोहमच्या विचारा साधू जाणते. एका जनार्दने आपण आपणासी जाणणे, साक्षीत्व देखणे तेची सोहम. सोहम नव्हे नाद, कर्णद्वयाचा भेद, लक्ष भूमध्य नव्हे सोहम. 14 चक्रे 52 मात्रा, अकार उकार मकारा, यासी जाणे अर्धमात्रा तेची सोहम. अधिष्ठानी 600 जप, स्वाधिष्ठानी 600 जप, तितुके ओळखा निशेष मणिपुरी. अनुहाती सहस्र, विशुद्ध अग्निचक्र सहस्र, 3 ठाई 3 सहस्र जप होय. 21 सहस्र साशत, हे अवघेची मारुत, त्यासी सोहम म्हणत ते नाडिले. एका जनार्दन सोहम नो हे पवन, पवनाचे वर्तन सोहम सत्ता. सोहम नव्हे प्रपंच ज्ञान, अंतःकरण चतुष्टय योजन, इंद्रियांचे वर्तन नव्हे सोहम. सोहम नव्हे विषय पंचक, सोहम नव्हे त्रैशोधक, सोहमाचा विवेक विरळाची जाणे. सकार जाण माया, हंकार पुरुष शिष्यमय, शबल शुद्ध ये. जाणावे पैगा
ब्रह्मा विष्णू महेश्वर हा शबल पैसाकार शुद्ध तो अहंकार ईश्वर पै स्थूल सूक्ष्म कारण हा सकारची जाण हंकार तो महाकारण ज्ञान रूप एका जनार्दनी तुर्या सोहम ते दैवी माया साक्षीत्वे जाण असे श्रोतिया सांगितले अभ्यासी द्रष्टा आटला अहम सोहमचा घोट भरला साक्षीत्व देखोनी विराला वस्तू माझी जो जो वस्तू झाला केवळ तेची अंतःकरण निश्चळ त्रिगुणाची तळमळ हरपोनी गेली हरपले ब्रह्मांड हरपले पिंड अंड वस्तू झाला अखंड त्यासी खंड नाही एका जनार्दनी जाण द्वैत गेले मावळून मग वस्तूची परिपूर्ण भरली असे या देहा अमंगळा पासूनी आत्मा वेगळा ऐसा ज्ञानाचा डोळा प्रत्यक्ष दिसे ज्ञान म्हणजे शुद्ध सत्वगुण जेथे द्वैत प्रकृतीचे अधिष्ठान जी 26 लक्षणे बोलिले षोडशाध्यायी ते दैवी प्रकृतीचे घरी परमात्मा राज्य करी तो जया ते अंगीकारी तो सुटला गा या पुरुषाचे 42 कुळ पद पावले आढळ आत्मतत्वी सकळ मिळणी आली एका जनार्दनी तैची भेटी जय अहम भावाची सुटे गाठी तो दैवी प्रकृतीचे मुगुटी सहजची बैसे पिंडीच्या प्रळयासी सांगेन तुम्हासी जो काया देहासी होत आहे पृथ्वी बोलिजे प्राणी प्राण रंध्र परिमळ घेऊन जाय ते घर मग तो नेणे सुमनाचा सुवास पृथ्वी ते अंशे जीवन मिळे रसनेसी स्वाद ते जनवृंदा खाद्य जीवनाचा जो स्वाद तोची मिळे असोनिया नेत्र न देखे मंत्र नयनाते दीप्त पवन मिळे नाडीचा तो त्वरित निघून जाय मारुत सेविता तो कोलित या शुद्धी नाही कंठा खालता काळ तो धुंडित मिळवोनी समस्त एक करी एका जनार्दनी मेळा जो झाला काळ घेऊन गेला लिंग देहा आता उरले ते मत
तेथे वस्तू सदोदित त्यासी नाही अंत कवणे काळी महाकारण शरीर ज्याचा अभिमानी ईश्वर मूर्ध्नी ते घर ब्रह्मांडीचे तेथे नाही काळ त्यासी नाही वेळ उत्तम स्थळ पवित्र असे प्रभा आणि ज्योती रत्न आणि दीप्ती किरण आणि गभस्ती एक रूप तैसी वस्तू आणि ईश्वर एक पै प्रकार पृथ्वी अंबर दोन्ही एक तैशा शरीरा ज्योती आदि मध्य अंती वस्तू ते तत्वार्थी भरली असे देह जावो अथवा राहो आम्ही वस्तूची आहो एका जनार्दनी भावो दृढ झालिया मृत्तिका आणि अग्न देहासी दहन वस्तू ते व्यापून घेतली दोन्ही अग्नि माझी अग्निरूप मृत्तिका माझी मृत्तिका रूप जैसे आपी आप मिळोनी गेले वस्तू नाही एक देशी ते सर्वत्र समरसी जयाचे प्रकाशी त्रैलोक्यवर्ते तैसे मेले आणि जीत हे अज्ञान भासत ते वस्तू ते नांदत दोही माझी एका जनार्दनी विचारुनी ज्ञानी संशयापासोनी मुक्त झाले साक्षत्वे जित त्याचा होय अंत विचारे मूरत वस्तू माझी पिंडीचे ते दोन्ही ब्रह्मांडीचे दोन्ही हे प्रळय पुराणी बोलिले ते प्रळय आत्यंतिक जेथे संहारत विवेक आपणची येत सर्वा ठाई मग प्रचित सहज भरवे वाईट ओझ निपजे तेथे तुझे भाव नाही एका जनार्दनी भलापणची ईश्वर झाला तो भरुनी उरला साक्षत्वेसी निरसुनी ज्ञान म्हणविती विज्ञान त्याहुनी अभिन्न स्वरूप माझे पिंड आणि ब्रह्मांड म्हणजे अखंड याहुनी उदंड स्वरूप माझे माया आणि ममत्व शोधुनी शुद्ध सत्व सत्वाचे निज सत्व स्वरूप माझे सदा आणि चिद म्हणती आनंद त्याहुनी अभेद स्वरूप माझे एका जनार्दनी एकपणातीत चित्ताचे अचिंत्य स्वरूप माझे नेत्रीची बाहुली वस्तू रूप झाली पाहता सोहम मेळी चिदानंद अर्धमात्रा स्थान
नयनाचे निधान मसुरे प्रमाण महावर्ण तेथे सुषुम्ना कुंडलिनी कासिया सांगाती नयनीच निश्चिती बिंदू रूप सर्वगत डोळा ती जगा माझारी जगाची आहारी डोळिया माझी दाखवी संपूर्ण स्वामी जनार्दन एकाएक पण नाही जेथे छत्तीसातील चेतना तुची पुरुष जाना हेची निवडून अर्जुना सांगितले तेची दैवी प्रकृती माया तेची बोध आणि तुर्या ऐसे धनंजया सांगितले तेची ओंकार अर्ध मात्रा तेची महाकारण जाणा परा एका जनार्दनी सारा निवाडा केला सांगता ते खूण न बिंबे पोटी वाया आटाटी करुणी काय जे गुरुचे दास पूर्ण अधिकारी ब्रह्मज्ञान सरी तया लाभे अभ्यास पूर्वीचा पुण्यलेश जन्माचा तै ब्रह्मज्ञानाचा लाभ होय एका जनार्दनी पूर्ण कृपा होता सहज सायुज्यता पाठी लागे जगाची नेत्री दिसे तो संसारी परितो अंतरे स्फटिक शुद्ध वायाची हाव न धरी काही पोटी वावुगीती गोष्टी न करी जगा स्त्रिया पुत्र धन नाही तेथे मन इष्टमित्र कारण नाही ज्याचे एका जनार्दनी प्रपंच परमार्थ सारिखाची होत तया लागे अभेदाचे उत्तम गुण तेची भक्ती तेची ज्ञान अभेद भक्ती वाडे कोडे देवा आवडे ते गोड अभेद भजनी सुख देवा एका जनार्दनी विसरे जीवा अभेद भक्तांचे निज मंदिर ते मज निर्गुणाचे घर निर्गुणासी घर ठावो बोलणे हेची दिसे वावो सांडूनी आकाराचे ज्ञान निराकारी सुख संपन्न सुखे सुखासी मिळणी शरण एका जनार्दनी सोहमाची साक्षा मंत्र तोची दीक्षा तयाची परीक्षा सांगा मज सोहमाचे ज्ञान निवडून आखून अनुभव मज जाण करावाजी ऐसे श्रोते जन विनंती करून एका जनार्दन नमस्कारिला देखो ती तुके आहे ब्रह्म वाया सांडे के भव भ्रम पोटी नाही परमार्थ धरिती स्वार्थाचा अर्थ अर्थ नाही जयापाशी अनर्थ स्पर्शेना तयासी अर्थापाशी असत्य जाण
एका जनार्दनी शरण ब्रह्मी नाही भव भ्रांती ब्रह्मी नाही दिवस राती ब्रह्मी नाही रूप वर्ण ब्रह्मी नाही काळ करण ब्रह्मी नाही ध्येय ध्यान ब्रह्मी नाही ज्ञेय ज्ञान ब्रह्मी नाही माता पिता ब्रह्मी नाही देव देवता ब्रह्मी नाही वर्णाश्रम ब्रह्मी नाही क्रिया कर्म सर्व देही ब्रह्म आहे एका जनार्दनी ते पाहे